दरम्यान उद्धव ठाकरे आज आणि उद्या असे 2 दिवस बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या एकूण 6 सभा पार पडतील। बुलढाण्याच्या चिखली, मोताळा, जळगाव जामोद या ठिकाणी त्यांच्या 3 सभा होतील, तर उद्या खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा या 3 ठिकाणी सभा होणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या सभा जिथे होणार आहेत तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसीय बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आज त्यांची पहिली जनसंवाद सभा ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या राजा टॉवर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेली। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बुलढाण्याचे जनसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर प्राध्यापक, कसा दौरा राहील, कुठे कुठे सभा होणार आहे? आज आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी मुंबईहून संभाजीनगरला येतील साधारण 12च्या दरम्यान आणि 2 वाजता आपल्या या राजा टावर येथे सभेला संबोधित करतील। त्यानंतर ही सभा संपल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मोताळा येथे एक अशीच सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ती साधारण 5-6 वाजेपर्यंत सभा आटोपेल। त्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जळगाव जामोदला पुन्हा एकदा उद्धवजी या सर्वच राजकीय परिस्थितीबद्दल विश्लेषण करतील आणि एक मोठ्या सभेला ते त्या ठिकाणी संबोधित करतील। तदनंतर शेगावला मुक्काम राहील। सकाळी उठल्यानंतर श्री संत गजानन महाराज जे आपलं सर्वांचं दैवत आहे त्यांचं दर्शन घेतील। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचं एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तिथेही ते संवाद साधतील। तदनंतर खामगावला येऊन हॉटेल तुळजाईमध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा असा एक कार्यक्रम होईल त्यात, आणि तिथून निघाल्यानंतर मेहकरला एक मोठी सभा आम्ही आयोजित केलेली आहे। ती सभा झाल्यानंतर सिंदखेड राजा येथे जिजामाता जन्मस्थळावर त्या ठिकाणी ते येतील, त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आता या मेळाव्यामध्ये जनसंवाद मेळाव्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, चिखली, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।